मित्रांनो, आज आपण इतिहास आणि इतिहासातलंही राज्यशास्त्र हा भाग पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो, त्याबद्दल थोडी माहिती आपण घेऊ वरवरची, कारण आज आपल्याला राज्यशास्त्राचे 3 प्रकरणं इथे शिकायचे आहेत. एक संविधानाची वाटचाल जो पहिलं प्रकरण आहे त्याला आपण इथे सुरुवात करू. जरा काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण या तासिकेत आपल्याला एकूण 3 प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. म्हणून जरा धावती भेट आपण त्याशी घेणार आहोत. म्हणून तुमचं जर का काळजीपूर्वक लक्ष जर असेल तर निश्चितच या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. मग आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे संविधानाची वाटचाल. विद्यार्थी मित्रांनो, मागल्या वर्षी इयत्ता 9वीला तुम्ही भारताच्या परराष्ट्र धोरण असेल किंवा शासन पद्धती होती किंवा शासन प्रणाली होती, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही केला. आणि यावर्षी आपल्याला जे संविधान आहे त्या संविधानाची जी वाटचाल आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. आता सर्वात आधी विद्यार्थ्यांनो हे समजून घ्या की संविधान निर्मिती कशी झाली. संविधान निर्मिती कशी झाली तर संविधानची समिती होती. त्या समितीचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असलेले आपल्याला दिसते. त्यानंतर जे मसुदा समिती होती तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि संविधानाची जी समिती केव्हा फॉर्म झाली तर 29 ऑगस्ट 1947ला संविधानाची कमिटी ज्याला म्हणतो आपण ती तयार झाली. या संविधानानं 2 वर्ष 11 महिने मेहनत घेतली आणि संविधान तयार केलं. आणि हे तयार झालेलं संविधान 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या संसदेने स्वीकारलं. आणि मात्र प्रत्यक्षात ते लागू केव्हा झालं 26 जानेवारी 1950ला. विद्यार्थ्यांनो, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की 26 नोव्हेंबर 1949ला संविधान लिहून तयार होते आणि लागू करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी का जातो, की त्यात कुठेही असा मुहूर्तच सापडला नाही की संविधान लागू करावं म्हणून, असं मुळीच नाही. मग नेमकं झालं काय, याचा संदर्भ कुठे जोडला जातो तर 26 जानेवारी ही तारीख निवडण्यामागचं कारण एकच होतं, आणि ते म्हणजे कोणतं तर 26 जानेवारी 1930ला लाहोरला जे अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय सभेचं, आणि त्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, कारण ते अध्यक्ष होते आणि ते अध्यक्ष असताना सर्वात प्रथम संपूर्ण स्वराज्याची मागणी 26 जानेवारी 1930ला केली. आणि म्हणूनच भारतानं सुद्धा जे संविधान लिहून तयार झालं ते सुद्धा लागू 26 जानेवारीला केलं. म्हणजे हा योगायोग नाही, तर हे त्यामागचं कारण होतं. की जो तुमच्या मनात प्रश्न असेल की 2 महिने इथं कशासाठी थांबायचं, तर त्यामागचं खरं कारण हे असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर संविधानाचा उद्देश कोणता होता. जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा संविधानाचा नेमका उद्देश कोणता होता तर आपल्याला माहिती आहे की भारतात अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक राहतात. कुठलाही एक समुदाय एका धर्माचे, एका पंथाचे लोक नाहीत. म्हणून भारताचं संविधान जेव्हा जो उद्देश होता संविधानाचा तो सर्वात महत्त्वाचा हाच होता की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यानंतर परत महत्त्वाचं की जे 41वी घटना दुरुस्ती आहे, 41वी जे घटना दुरुस्ती आहे ते तुम्हाला दिसते की 41व्या घटना दुरुस्तीनं भारतानं धर्मनिरपेक्ष ज्याला म्हणून, मी तुम्हाला सांगितलं की अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक भारतात राहत होते. त्याचमुळं संविधानात जे 41वी जे राज्यघटना दुरुस्ती आहे ती करण्यात आली आणि भारतानं धर्मनिरपेक्ष ज्याला म्हणतो आपण त्याचा स्वीकार केला. आणि तेच आपल्या संविधानाचा उद्देश असलेला आपल्याला दिसते. त्यानंतर आपल्याला आता जे यावर्षी जो आपण अभ्यास करणार आहोत तो नेमका कसा आपल्याला काय करायचं आहे, संविधानाचं स्वरूप आहे, त्याचे जे महत्त्वाचे जे बदल असतील किंवा सामाजिक न्याय, समता ज्याला म्हणू आपण, त्या दिशेनं भारताच्या संविधानाने जे काही मार्गक्रमण केलं किंवा जे काही पावलं टाकली
त्याचा अभ्यास आपल्याला याद करायचा आहे. त्यात महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. ते म्हणजे लोकशाही, दुसरे दिसते सामाजिक न्याय आणि तिसरं दिसते न्यायव्यवस्था. या 3 घटकाचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता लोकशाहीमध्ये आपल्याला नेमकं काय शिकणार? लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की प्रगल्भता ज्याला म्हणतो लोकशाहीची, ती आपल्याला महत्त्वाची. संविधानाने आपल्याला काय केलं, ते राजकीय प्रगल्भता ज्याचा विचार आपण करणार आहोत. त्यात संविधानानं आपल्याला लोकसभेच्या असतील, ज्याला पार्लमेंट म्हणतो, दुसरं आपल्याला राज्य विधानसभा आहेत, स्थानिक शासन संस्था आहे, या ज्या सर्व आहे या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिला. मग त्यासाठी लोकशाहीचं जे यश आहे हे कशावर अवलंबून आहे? हे सगळ्यात महत्त्वाचं. लोकशाहीचं यश हे राजकीय प्रगल्भतेवर अवलंबून आहे. आणि राजकीय प्रगल्भता केव्हा तुम्हाला मिळेल? जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, राजकारणात येण्याची संधी मिळेल. मग त्याचमुळं आपल्याला दिसते आहे की पार्लमेंट असेल, ज्याला आपण संसद म्हणतो, राज्य विधानसभा असेल, स्थानिक शासन संस्था असेल, यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी काय होते? त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय की निवडणुका हे भारतीय लोकशाहीचं यश आहे. कारण जी निवडणूक पद्धती आहे याचा आपण सविस्तर अभ्यास पुढच्या प्रकरणात करणार आहोत. पण लोकशाहीचं यशच यावर अवलंबून आहे. निवडणुकीचा अधिकार आपल्याला दिला की ज्यामुळे आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही म्हणजे आपल्याला असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याविषयी प्रगल्भता आली, त्याविषयी आपण विचार करायला लागलो. आणि ते कशाच्या माध्यमातून पुढे यायला लागलं तर राजकारणाच्या माध्यमातून आपले प्रश्न ज्याला म्हणू ते सोडवता यायला लागलेले आपल्याला दिसते. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मताधिकार. भारताच्या संविधानानं कुठलाही भेदभाव न करता, कुठलीही आडकाठी न टाकता सरळ भारतीय नागरिकाला मताधिकार दिला. सुरुवातीला वयाची 21 वर्ष ही अट असलेली आपल्याला दिसते, परंतु नंतरच्या काळात तीही वयाची अट कमी केली आणि 18 वर्ष आलं. जो भारतीय नागरिक असेल आणि ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केली असेल तर त्याला काय करण्यात आलं आहे? मताधिकार देण्यात आलेला आहे. तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो किंवा कुठल्याही कम्युनिटीचा असो किंवा लिंगावरून या ठिकाणी भेद केलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे महत्त्वाचं संविधानाचं आहे की आपल्याला मताधिकार दिलेला दिसतो. त्यानंतर महत्त्वाचं आहे की लोकशाहीचं विकेंद्रीकरण. म्हणजे भारताच्या संविधानात हे सुद्धा एक महत्त्वाचा घटक होता की लोकशाहीचं विकेंद्रीकरण. या विकेंद्रीकरणासंदर्भातची जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहे हे संविधानात अंतर्भूत आहे. कोणाही एका व्यक्तीकडे सत्तेची सूत्र जाऊ नये किंवा सत्तेचा गैरवापर करू नये याची काळजी संविधानात घेतली आहे. त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. स्थानिक शासन संस्थेपासून राज्य विधिमंडळापर्यंत किंवा आपण संसदेपर्यंत जर विचार केला तर सर्व घटकांना त्यांचं स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे. विशिष्ट अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. कोणाही एकाकडे सत्ता केंद्रित करता येत नाही. सत्तेचा गैरवापर जो आहे, जर का सत्ता सर्वांकडे एकाच व्यक्तीकडे सत्तेची जर किंवा सत्ता किंवा अधिकार एकवटले गेले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर दिसतं की जनतेचा सहभाग. कारण मी तुम्हाला सांगितलं की स्थानिक शासन संस्थेपासून ते संसदेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला राजकारणात येण्याचा, निवडणूक लढवण्याचा अधिकार भारताच्या संविधानाने दिलेला आहे. मग संविधानाने अधिकार देत असताना स्थानिक पातळीवर सुद्धा प्रत्येक व्यक्तीला संधी मिळावी, प्रशासन करण्याची संधी मिळावी, यासाठी विकेंद्रीकरण महत्त्वाचं होतं. म्हणून तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर स्थानिक शासन संस्था आहे, त्यासाठी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली की ज्या आधारे स्थानिक शासन संस्थेला विशिष्ट अधिकार त्या काळात देण्यात आलेले आपल्याला दिसते. त्यानंतर महत्त्वाचा चौथा आहे माहितीचा अधिकार. विद्यार्थ्यांनो, याची कल्पना तुम्हाला आहे
माहितीचा अधिकार, ज्याला RTI म्हणतात, बरोबर. माहितीचा अधिकार हा सुद्धा संविधानानं दिलेला आपल्याला अधिकार आहे आणि महत्त्वाचा आहे. आपण जे पाहतोय की संविधानाची जी वाटचाल आहे त्यातला हा एक महत्त्वाचा स्टेप आहे. हे महत्त्वाची स्टेप काय आहे की नागरिकांचं सक्षमीकरण व्हावं, म्हणजे नागरिक सक्षम व्हावा. नागरिक सक्षम का व्हावा? कारण प्रशासनात पारदर्शकता यावी. हे सुद्धा महत्त्वाचं होतं की जे शासन आहे, प्रशासन आहे, यामध्ये पारदर्शकता असावी. सोबत आपल्याला दिसते की जे शासन आहे आणि जे लोक आहे, जनता ज्याला म्हणू आपण, सर्वसामान्य लोक आहे, यांच्यात जे दरी आहे, म्हणजे यांच्यातलं जे अंतर आहे ते कमी कशानं होईल, तर त्यासाठी मताधिकार दिला. त्यासाठी मताधिकार दिला की ज्या माध्यमातून शासन आणि जनता यांच्यात असलेली जी दरी आहे, अंतर आहे, ते कमी होईल. दुसरं तुम्हाला मी सांगितलं की प्रशासनातील उत्तरदायित्व, म्हणजे प्रशासन सुद्धा जनतेला जबाबदार असतो, त्यांना सुद्धा उत्तर द्यावेच लागतील. यासाठीच माहितीचा अधिकार आला. त्यानंतर आपल्याला दिसतंय की 2000 मध्ये माहितीचा अधिकार लागू करण्यात आला आणि नंतर परत त्याच्यात काही बदल करून इसवी सन 2005ला खऱ्या अर्थानं भारतात माहितीचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. त्यासोबत माहितीच्या अधिकारामध्ये शिक्षणाचा, अन्न सुरक्षेचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण पाहू पुढचा मुद्दा, तो म्हणजे सामाजिक न्याय आणि समता. सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या संविधानानं आपल्याला दिलेलं एक उद्दिष्ट आहे. संविधानाचं एक उद्दिष्ट आहे की सामाजिक न्याय आणि समता. मग याच्या मागचा उद्देश काय आहे, तर नवीन समाज निर्माण करणं हा या संविधानाच्या मागचा खरा उद्देश असलेला आपल्याला दिसतो. आता सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सामाजिक न्याय म्हणजे काय. तर सामाजिक न्याय म्हणजे सामाजिक बाबीमुळं ज्या घटकांवर अन्याय होतो, सामाजिक बाबीमुळं ज्या घटकांवर अन्याय होतो त्यांना न्याय देणे म्हणजेच सामाजिक न्याय हो. कारण भारतात अनेक जाती आहे, धर्म आहे, भाषा आहे, लिंग आहे, जन्मस्थान आहे, वंश आहे, संपत्ती आहे. यावरून कुठूनही संविधानानुसार कोणालाही काय करता येत नाही, भेदभाव करता येत नाही, कुठलाही भेदभाव करता येत नाही. म्हणजे न्याय जे आहे हा सर्वांना समान असतो, सारखा असतो. हे संविधानाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. संविधानाचं जे उद्दिष्ट आहे त्यात आपल्याला सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, सर्वांना समान संधी, समान ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळाव्यात यासाठी. आणि सामाजिक न्यायातलं सर्वात महत्त्वाचं जर कोणतं असेल तर राखीव जागांचं धोरण. जो वंचित घटक आहे, जो दुर्लक्षित घटक होता, जो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होता किंवा रोजगाराच्या मुख्य प्रवाहापासून दूर होता, प्रगतीपासून दूर होता, अशा जो घटक होता या घटकाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम संविधानाने केलं. त्यासाठीच राखीव जागांचं धोरण आपल्या संविधानानं स्वीकारलं. त्यात जे शिक्षणापासून वंचित घटक होते त्यांना संधी देण्यात आली. दुसरं आपल्याला दिसतं की ज्या रोजगाराच्या ज्या संधी आहे त्या सुद्धा त्यांना देण्यात आल्या, की जो वर्ग या सर्व गोष्टीपासून कोसो दूर होता त्याला या संधी उपलब्ध करून देण्याचं काम संविधानाने केलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर दुसरं आहे अनुसूचित जाती जमाती यांच्यावरील अत्याचाराचा कायदा. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून, त्याच्याही पूर्वीपासून भारतात ही जाती व्यवस्था चिकटून बसलेली आहे. आणि या जाती व्यवस्थेमध्ये जो दलित वर्ग आहे, ज्याची खरी प्रगती झाली नव्हती, याच्यावर पूर्वीपासून अत्याचार अन्याय होत होते. मग असा जो दलित वर्ग आहे, जो शोषित वर्ग आहे, पीडित वर्ग आहे, याच्या मनात कुठेतरी सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यालाही असं वाटावं की मीही भारताचा नागरिक आहे, मलाही अनेक संधी आहेत. त्यासाठी हा जो कायदा आहे हा अत्यंत महत्त्वाचा होता, ज्याला तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणता, अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायदा. मग या कायद्यात सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या कायद्याने करण्यात आलेला आपल्याला दिसतो. मग त्यानंतरचं महत्त्वाचं आहे की अल्पसंख्याकांविषयी तरतुदी. मी सांगितलं तुम्हाला की भारतात अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथाचे लोक राहतात. भारतात काही
समुदाय असे आहेत की जे अल्पसंख्याक आहे, म्हणजे संख्येने कमी आहे. मग यांच्या मनात कुठे आपल्यावर जो वर्ग संख्येने जास्त आहे त्याच्या मार्फत आपल्यावर कुठेतरी अन्याय होतो आहे काय, कुठे अत्याचार होतो आहे काय, अशी जी भावना आहे ही भावना या अल्पसंख्याक म्हणजे संख्येने कमी असलेले जे लोक आहे यांच्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून संविधानानं अल्पसंख्याकांविषयी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. ज्यात आपल्याला बौद्ध धर्मीय लोक दिसतील, इस्लाम धर्मीय लोक, मुस्लिम धर्मीय लोक असतील, जैन धर्मीय असेल, पारसी असेल किंवा शीख धर्मीय जे लोक असतील, हे सर्व अल्पसंख्याक आहे म्हणजे संख्येनं कमी आहे. यांच्याही मनात भारतात राहत असताना आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला सुद्धा प्रगतीची संधी आहे, आम्हाला सुद्धा विकासाची संधी आहे, अशी भावना निर्माण व्हावी याची काळजी आपल्या संविधानात घेतली आहे. म्हणून अल्पसंख्याकांविषयी तरतूद ही सुद्धा संविधानात अत्यंत महत्त्वाची असते. त्यानंतर आणखी महत्त्वाचा एक मुद्दा आहे की महिला संबंधी आणि प्रतिनिधी विषयक जे काही तरतुदी आहेत त्या सुद्धा, याचा सुद्धा अंतर्भाव कुठे केलेला आहे, संविधानात केलेला आहे. याचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांमध्ये असलेले जे निरक्षरतेचं जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आपल्या संविधानानं प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी काही तरतुदी करून ठेवलेल्या आपल्याला दिसते. मुलींना शिक्षणाची संधी आहे, ज्याला आपण म्हणतो मोफत शिक्षण मुलींना दिलं जाते. त्यानंतर स्त्रियांना सुद्धा रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचं सुद्धा उद्दिष्ट आपल्या संविधानानं सरकारसमोर ठेवलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर महिलांसंदर्भातले जे काही महत्त्वाचे कायदे आहेत त्याचा सुद्धा इथं अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. किंवा स्त्रियांना जे अधिकार मिळाले ते सुद्धा महत्त्वाचे आहे. स्त्रियांना आधी वडिलांच्या संपत्तीत किंवा पतीच्या संपत्तीत वाटा नव्हता, अधिकारच नव्हते. पण नंतरच्या काळात संविधानानं ते कायदे केलेले आपल्याला दिसते की वडिलांच्या संपत्तीत सुद्धा समान वाटा आणि जो पती आहे पतीच्या संपत्तीत सुद्धा समान वाटा स्त्रियांना देण्यात आला. एवढंच नाही तर स्त्रियांवर होणारे जे काही अत्याचार आहे, घरगुती हिंसाचार असतील किंवा लैंगिक अत्याचार असतील, या संदर्भात सुद्धा संविधानानं विशेष काळजी घेतली. त्यासाठी सुद्धा काही कायदे करण्यात आलेले आपल्याला दिसते. याच्यानंतर जो मुद्दा आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय की जे महिला आहे त्या महिलांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय दिल्या गेले म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात की बालकांच्या हक्काच्या संदर्भात, म्हणजे ज्या मुली आहेत त्यांना शिक्षण मिळावं त्याच्यासाठी. दुसरं आपल्याला असं दिसतंय की महिलांची प्रतिष्ठा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी. मग सामाजिक प्रतिष्ठा केव्हा मिळेल, जर त्या स्वतःच्या पायावर उभ्या असतील, अर्थार्जन करत असेल तर निश्चितच त्यांना प्रतिष्ठा मिळेल. म्हणून आपल्या संविधानानं काळजी घेतली किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केले. दुसरं आपल्याला दिसतं की महिलांचा सन्मान, महिलांचा उचित सन्मान राखण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं काम आपल्या संविधानानं केलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं जे संविधानाची जी वाटचाल आहे, संविधानानं भारतात कोणत्या पद्धतीने मार्गक्रमण केलं, इथपर्यंत कोणकोणत्या गोष्टी संविधानानं आपल्याला मिळवून दिल्या, याचा आढावा आपण या पाठात घेतला. की संविधानानं लोकशाहीच्या संदर्भात त्यावर आधारित जे काही वाटचाल केली, शासनानं प्रशासनानं जे काही काम केलं ते सुद्धा कशाच्या आधारावर केलं तर संविधानाच्या. म्हणून संविधानाची जी वाटचाल आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती सुयोग्य दिशेने होते आहे असं आपण म्हणू शकतो. याचा सविस्तर आढावा आपण या प्रकरणामध्ये धावता घेतलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण आता दुसऱ्या प्रकरणावर जाऊ, ते म्हणजे निवडणूक प्रक्रिया. हे सुद्धा महत्त्वाचं प्रकरण आहे की निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय. लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, फार महत्त्वाची आहे. कारण निवडणुकीच्या माध्यमातूनच आपल्याला आपले प्रतिनिधी निवडता येतात, आपलं नेतृत्व निवडता येते आणि असं म्हणतात वेगवेगळ्या पक्षांना सुद्धा राज्यकारभार करण्याची संधी मिळते. मग आपला उमेदवार कसा असावा याच्याही काही अपेक्षा असतात की आपला जो प्रतिनिधी आहे तो कार्यक्षम असावा, तो प्रामाणिक असावा, त्यानंतर तो विश्वासू असावा आणि जनमताची कदर करणारा तो असावा, अशी अपेक्षा आपल्याला या आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून असते.
मग संविधान काय झालं की भारताच्या संविधानात 324 नंबरचं कलम आहे, ज्या कलमानुसार स्वतंत्र भारत निर्वाचन आयोग ज्याला म्हणतो, निवडणूक आयोग ज्याला म्हणतो, हा स्थापन करण्यात आलेला आहे. म्हणजे पहा, याची सुद्धा काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनो, जेव्हा खरंच तुम्ही या संविधानाचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला निश्चितच हा प्रश्न पडेल की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, निश्चितच त्या संविधानाच्या संदर्भात किती ज्ञान त्या माणसाला असावं की 200 वर्षांना काय होणार याचीही कल्पना त्याला होती. म्हणजे निश्चितच असं म्हणू शकतो की तो भविष्यकार तर नव्हता. म्हणजे एवढ्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व बाबी आहेत, त्या सर्व संविधानात आलेल्या आपल्याला दिसतात. निर्वाचन आयोग ज्याला म्हणतो, भारतीय निवडणूक आयोग, याची सुद्धा निर्मिती संविधानानंच केली 324 कलमानुसार. आणि निवडणूक आयोग हा स्थापन करत असताना कोणत्या गोष्टी असाव्यात, म्हणजे कोणत्या गोष्टींचे बंधन नसावेत किंवा काय असावं, तर निवडणूक आयुक्त जो असतो त्याची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला नाही, किंवा आपण ज्याला पंतप्रधान वगैरे म्हणतो यांना ते अधिकार नाही. ते सरळ सरळ राष्ट्रपतीला अधिकार आहे नियुक्ती करण्याचे. त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि 2 आयुक्त असतात. त्यानंतर आपल्याला दिसतो की जो आयुक्त असतो यांना सहजासहजी कोणाला पदावरून काढता येत नाही. कुठल्या राजकीय कारणावरून तर त्याला पदावरून काढता येत नाही. दुसरं सगळ्यात शेवट महत्त्वाचं की निवडणूक आयोगासाठी स्वतंत्र खर्चाची तरतूद केली असते. म्हणजे त्यांना कोणावरही पैशासाठी अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यानंतर निवडणूक आयोगाची कार्य इथं आपण थोडक्यात समजून घेऊ की नेमकी निवडणूक आयोगाची कार्य कोणकोणती आहे. तर आपल्याला पहिला दिसते की मतदार याद्या तयार करणे हे महत्त्वाचं काम आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं की मताधिकार संविधानाने आपल्याला दिला, म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण केली आणि तो जर का भारतीय नागरिक असेल तर त्याला जन्माने तो मतदार होतो. मग अशा जे नवीन होणारे जे मतदार आहे त्यांचे नावं मतदार यादीमध्ये येणं गरजेचं असते. ते काम ज्याला म्हणतो आपण मतदार याद्या ज्या अद्ययावत करणं असते, ते काम निवडणूक आयोगाला करावं लागते. त्यानंतर दिसते की निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. तुम्हाला कल्पना आहे, मागच्या वर्षीच्या राज्यशास्त्रामध्ये तुम्ही शिकलात की निवडणूक प्रक्रिया कशी आहे, निवडणूक किती वर्षानं होते, काय होते. मग दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका असतील, ग्रामपंचायत पासून तर संसदेपर्यंतच्या ह्याच्यात संपूर्ण निवडणुका आहेत. याचं एक वेळापत्रक ठरवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते आणि त्या पद्धतीनं करून म्हणजे ते राबवून घेण्याचं सुद्धा काम निवडणूक आयोगाला करावं लागते. त्यानंतर उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं, म्हणजे ज्या उमेदवाराने निवडणुकीत उभं राहण्यासाठी अर्ज सादर केलेला आहे त्याने ज्या काही अटी आहेत त्या अटीची पूर्तता केली की नाही केली हे पाहण्याची संपूर्ण जबाबदारी हे निवडणूक आयोगाची असते. त्यानंतर राजकीय पक्ष असतात, या पक्षांना मान्यता देण्याचं आणि त्यांना निवडणूक चिन्ह देण्याचं कामसुद्धा निवडणूक आयोगाला करावं लागते. काही नव्यानं स्थापन झालेले पक्ष असतात, काही पक्ष जुन्या पक्षातून फुटून नवीन पक्ष तयार करतात, त्यांना सुद्धा मान्यता देण्याची काम आहे हे निवडणूक आयोगाला करावं लागते. त्यानंतर कधीकधी निवडणुकी संदर्भातले काही वाद निर्माण होतात, त्या वादाचा वर सुद्धा तोडगा किंवा ते वाद सुद्धा सोडवण्याची सर्व जबाबदारी कोणाची असते, निवडणूक आयोगाची असते. त्यानंतर महत्त्वाचं आहे की मतदारसंघाची पुनर्रचना करणं. जे जसं सांगायचं की लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत, विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत असं आपण म्हणतो, पण काही विशिष्ट कालखंडानंतर या मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. लोकसंख्येच्या आधारावर, मतदारसंघाच्या आधारावर ती करण्याची संपूर्ण जबाबदारी कोणाची असते, निवडणूक आयोगाची असते. म्हणजे अशा पद्धतीनं मतदार याद्या तयार करण्यापासून ते मतदारसंघाची पुनर्रचना करण्यापर्यंत ही संपूर्ण कामे या निवडणूक आयोगाला पूर्ण करावी लागतात. मग निवडणुकात महत्त्वाचा एक मुद्दा येतो, निवडणुका जेव्हा लागतात किंवा आचारसंहिता हा शब्द आपण ऐकतो. मग नेमका आचारसंहिता म्हणजे काय, असं भरपूर जाते की आचारसंहिता लागली, आचारसंहिता निवडणूक तारीख जेव्हा डिक्लेअर होते किंवा निश्चित होते त्याच्या आधीपासून ते सरकार स्थापन होईपर्यंत ही आचारसंहिता असते. मग ही आचारसंहिता म्हणजे आपण नेमकं काय, तर आचारसंहिता आपल्याला दिसते
की ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका न्याय खुल्या वातावरणात व्हाव्या. दुसरं आपल्याला दिसते की न्याय वातावरणात व्हाव्या. ही अपेक्षा कोणाची असते? निवडणूक आयोगाची असते. मग या खुल्या वातावरणात व्हाव्या, न्याय वातावरणात व्हाव्या, यासाठी जे काही नियम ठरवून दिलेले असतात त्यालाच आचारसंहिता असं म्हणतात. आणि या आचारसंहिता कशासाठी असते नेमकी? तर निवडणुकीचा जो गैरप्रकार आहे त्यांना आळा घालण्यासाठी असते. निवडणुकीत गैरप्रकार होतो, आपण भरपूरदा ऐकलेला आहे. पैशांच्या माध्यमातून असेल, अनेक माध्यमातून असेल, आपण वर्तमानपत्रातून ऐकतो, न्यूज चॅनलवरून ऐकतो. परंतु आपलं जे निवडणूक आयोग आहे हे सुद्धा थांबवण्याचं काम निवडणूक आयोग करत असते. मग त्यासाठीच ही आचारसंहिता असलेली आपल्याला दिसते. किंवा निवडणुकीपूर्वीचा जो काही काळ आहे किंवा दरम्यानचा जो काळ आहे, सरकार असेल किंवा राजकीय पक्ष असतील किंवा मतदार आहे, यांनी कोणकोणत्या नियमाचं पालन करावं हे ठरवून दिलेलं असते. आणि ठरवण्याचं काम कोणाचं असते? निवडणूक आयोगाचं. ज्याला आपण काय म्हणतो? त्यालाच आपण आचारसंहिता असं म्हणतो. मग आचारसंहिता झाली त्यानंतर पुढे आपण पाहू ते म्हणजे निवडणूक सुधारणा. म्हणजे आयोगाने जरी एवढं चांगलं काम केलं असेल परंतु तरी काही गोष्टी अशा आहेत की त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. मग कुठल्या सुधारणा अपेक्षित आहेत? काही भविष्यात आपली जी लोकशाही आहे ही लोकशाही आणखी प्रगल्भ व्हावी, आणखी दृढ व्हावी, या दृष्टीनं काही सूचनासुद्धा, काही सुधारणासुद्धा निवडणूक आयोगाने करणे गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्त्रियांना राजकारणात संधी मिळावी. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली. स्थानिक शासन संस्थांना अधिकार देण्यात आले आणि स्थानिक शासन संस्थेमध्ये स्त्रियांना 50% जागा राखीव सुद्धा करण्यात आल्या. हे झालं फक्त स्थानिक शासन संस्थेमध्ये, म्हणजे स्त्रियांना संधी तिथंच दिल्या जाते. पण पुढे कुठे 33% आरक्षणाची मागणी आहे, तीही आपल्याला झालेली दिसत नाही. पण हे महत्त्वाचं आहे, निवडणूक आयोगाकडून ही अपेक्षा केली जाते आहे किंवा ही सुधारणा करणं गरजेचं आहे की स्त्रियांना सुद्धा राजकारणात प्रतिनिधित्व मिळावं, त्यांना सुद्धा आपली कार्यक्षमता सिद्ध करता यावी, यासाठी काही जागा राखीव त्यांच्यासाठी करण्यात याव्या. ही सूचना आयोगासाठी आहे किंवा आयोगाने या पद्धतीची काहीतरी सुधारणा करावी, ही अपेक्षा आपण निवडणूक आयोगाकडून करू शकतो. त्यानंतर गुन्हेगारी जे उमेदवार आहेत, न्यायालयाने सांगितलेलं आहे, न्यायालयाने काही नियम करून दिलेले आहेत, परंतु निवडणूक आयोगानेही काही नियम केलेले असतील. पण आपल्याला असं दिसते आहे की आज या राजकारणाचं गुन्हेगारीकरण होताना दिसते. राजकारणात जो सुशिक्षित तरुण आहे हा संख्येनं फार कमी दिसतो किंवा तो नेतृत्व करायला पुढे येताना आपल्याला दिसत नाही. त्याचमुळे या गुन्हेगारांना ती संधी मिळते. मग ही गुन्हेगारी जी आहे त्याला कुठेतरी चाप बसावी, कुठेतरी त्याला ब्रेक व्हावा, यासाठी आयोगानं काहीतरी थोडीफार सुधारणा कराव्या ही अपेक्षा आहे. त्यानंतर निवडणुकीचा खर्च, कारण निवडणुकीचा खर्च अमाप असतो आणि त्याचं कुठेही बजेट नाही. किती खर्च होतो याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. मग हा जो जाणारा पैसा आहे, खर्च होणारा पैसा आहे, हा जर सरकारने केला, म्हणजे संपूर्ण निवडणुकीचा खर्च जर सरकारने केला तर पैशाचा होणारा अपव्यय आहे आणि त्यापासून जे काही नंतरचे दुष्परिणाम आहेत, हे दुष्परिणाम जर थांबवायचे असतील तर खरंच निवडणूक आयोगाने जो खर्च आहे निवडणुकीचा तो सरकारने करावा, यासाठी प्रयत्न करावेत. त्यानंतर जे लोकप्रतिनिधित्व आहे त्यांच्याही काही कायद्यांमध्ये बदल करणं फार गरजेचे आहे. म्हणजे यासारख्या सुधारणा आपल्याला निवडणूक आयोगाकडून असलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर आपल्याला दिसतं की हा जो पाठ आहे निवडणूक प्रक्रिया, हा पाठ आपण शिकलो की निवडणूक आयोगाच्या स्थापनेपासून तर निवडणूक आयोगाची कार्य कोणती होती, कोणत्या पद्धतीनं कार्य केले जाते, त्यानंतर निवडणूक आयोगाने कुठल्या सुधारणा करणं गरजेचं आहे, याचाही धावता आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि यानंतर आपलं शेवटचं प्रकरण ते म्हणजे तिसरं, राजकीय पक्ष. राजकीय पक्ष याच्याविषयी आपण या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती करून घेऊ. पहिल्या प्रकरणात आपण संविधानाची वाटचाल शिकलो, दुसरं प्रकरण जे होतं ते निवडणूक प्रक्रिया शिकलो आणि आता आपण पोचलो ते म्हणजे राजकीय पक्ष.
मागच्या तेच सांगितलं मला, मागचं प्रकरण आपण शिकलेलं जे आहे त्यात संविधानानं कुठली वाटचाल कशा पद्धतीला गेलं किंवा यशस्वी होण्यासाठी कोणते प्रयत्न केले गेले, त्यानंतर पुढे आपण जे राजकीय पक्ष आहेत त्याचा थोडा अभ्यास या ठिकाणी करू की आता राजकीय पक्ष म्हणजे कोणाला म्हणतो आपण, जे आपले सार्वजनिक प्रश्न असतात विद्यार्थ्यांनो, हे सार्वजनिक प्रश्न कधी कधी काही संघटना असतात त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतात, काही सामाजिक संघटना असतील किंवा इतर कोणत्याही संघटना असतील, हेच प्रश्न काही राजकीय पक्ष ज्याला म्हणू आपण किंवा गट म्हणू ते सुद्धा सोडवण्याचा, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की काही संघटना असतील, काही संस्था असतील, काही गट असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग सारख्या विचारांचे आणि सारखे उद्दिष्ट असणारे लोक जेव्हा एकत्र येतात आणि सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यालाच आपण राजकीय पक्ष म्हणतो. परंतु राजकीय पक्ष हे सत्ता मिळवण्यासाठी काम करतात, त्याचा सविस्तर अभ्यास आपण करूच की जे प्रश्न आहे ते कशा पद्धतीनं राजकीय पक्षाचं उद्दिष्ट काय असते, म्हणजे राजकीय पक्ष कसं काम करते तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जे राजकीय पक्ष आहे यांचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट असते सत्ता मिळवणे. कुठल्या तरी निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करणे आणि बहुमतात येऊन सत्ता स्थापन करणे, आणि सत्ता कशासाठी स्थापन करायची तर जे काही सामाजिक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सत्ता असणे फार गरजेचं आहे, असं या राजकीय पक्षाचं धोरण असते आणि त्यासाठीच ते प्रयत्न करताना आपल्याला दिसते. त्यानंतर यांना एका विचारसरणीचा, मी जसं तुम्हाला सांगितलं की राजकीय पक्षांना एक विचारसरणी असते, एक वैचारिक व्यासपीठ असते. एखाद्या विचारावर किंवा तत्वावर, उद्दिष्टावर ते सर्व लोक काम करतात. एखादा जेव्हा राजकीय पक्ष निर्माण होतो तो कसा होतो की सारख्या विचारांचे लोक जेव्हा एकत्र येतात किंवा सारख्या विचारसरणीचे लोक एकत्र येतात त्यातूनच राजकीय पक्ष जन्माला येतो. म्हणून विचारसरणीचा त्यांना आधार असतो. दुसरं, पक्षाचे काही कार्यक्रम असतात ज्याला ध्येय धोरण म्हणतो. हे सुद्धा राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य आहे. ते सुद्धा राजकीय पक्षाचं एक उद्दिष्ट असते, तो कार्यक्रम असतो. ठरवलेल्या कार्यक्रमानुसार ते आपलं काम राजकीय पक्ष करताना आपल्याला दिसते. त्यानंतर यांचं उद्दिष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की राजकीय पक्षाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा म्हणजे ध्येय असेल तर सत्ता मिळवणे, हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं धोरण असते. त्यानंतर सरकार आणि जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून हे काम करताना आपल्याला राजकीय पक्ष दिसते. त्यानंतर पुढे आपण पाहू की भारतातील जे पक्ष पद्धती आहे तिचं कसं स्वरूप बदलत गेलं. तुम्हाला कल्पना असेल, भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 1977 पर्यंत भारतात एकच पक्ष सत्तेवर असलेला आपल्याला दिसतो. केंद्र सरकारमध्ये सुद्धा आणि कमी अधिक प्रमाणात राज्य सरकारमध्ये सुद्धा एकच पक्ष सत्तेवर होता 1977 पर्यंत. मग 1977 मध्ये काँग्रेसेतर पक्ष एकत्र आले आणि पहिल्यांदा सत्ता परिवर्तन झालं. त्यानंतर मात्र 1989ची जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीपासून तर भारतात असं आपल्याला दिसत नाही कुठल्याही एका पक्षाचं सरकार आलं. त्यानंतर ज्याला मिश्र सरकार म्हणतो किंवा अनेक जे सरकार आहेत ते सरकार अनेक पक्षाचे एकत्र येऊन सरकार स्थापन झालेले आपल्याला दिसते. त्यानंतर हे झालं भारतातील पक्षपद्धतीचं स्वरूप. त्यानंतर आता प्रादेशिक पक्ष जे आहेत ते महत्त्वाचे आहे की आपल्या प्रदेशाचा जो वेगळेपणा आहे, आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाविषयी असणारा अभिमान, ते कसं वेगळं आहे, तेथील लोकांचा जो विकास आहे त्या लोकांचा विकास झाला पाहिजे, त्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, या सर्व गोष्टीतूनच प्रादेशिक पक्ष जन्माला आलेला आपल्याला दिसतो. त्यांचा आग्रह होता की प्रदेशातील जे लोक आहे त्या लोकांचा विकास व्हावा, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्या, त्यांची अस्मिता जपल्या जावी, त्यांचा स्वाभिमान जपला जावा, यासाठीच ही पक्षपद्धती अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. आता भारतातील जे प्रादेशिक पक्ष आहे यांचं स्वरूप कसं बदलत गेलं, जसं आपण राष्ट्रीय पक्षांचं स्वरूप कसं बदलत गेलं तसंच आपल्याला प्रादेशिक पक्षांचं जे स्वरूप आहे ते कसं बदलत गेलं ते इथे पाहायचं आहे. त्यासाठी आपल्याला दिसते की
जे प्रादेशिक अस्मिता होती, म्हणजे प्रदेशाविषयी ज्याला अवाजवी स्वाभिमान अभिमान म्हणू आपण प्रमाणापेक्षा जास्त, त्यातूनच हा फुटीरतावाद निर्माण झाला. याची उदाहरणं पंजाब असेल, तामिळनाडू असेल, जम्मू काश्मीर असेल, अशी काही उदाहरणं आहे की यातून फुटीरतावाद ज्याला म्हणतो की आम्हालाही वेगळं स्वातंत्र्य मिळावं, आमचंही स्वतंत्र राष्ट्र असावं, वेगळा दर्जा मिळावा, ही संकल्पना पूर्वीच्या काळात निर्माण झालेली आपल्याला दिसते. पण नंतर 1900 नंतर यात सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसतो. मग नंतरच्या काळात आपल्या राज्याचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर नुसतं आपल्या राज्याच्या सत्तेत असणं गरजेचं नाही, तर केंद्र सरकारमध्ये सुद्धा आपण सत्तेत वाटेकरी जर असलो तर निश्चितच आपल्याला आपल्या राज्याचा विकास करता येईल. ही विचारसरणी प्रादेशिक पक्षांमध्ये नंतर झालेली दिसते. त्यात अनेक पक्षाची उदाहरणं आपल्याला देताना म्हणजे देता येतील. शिवसेना असेल किंवा तेलुगू देसम पार्टी असेल, यासारख्या पक्षांनी नंतरच्या काळात आपली विचारसरणी किंवा आपलं धोरण बदलवलं. त्यानंतर ईशान्य भारतातील जे काही प्रादेशिक पक्ष आहेत यांचा सुद्धा सुरुवातीच्या काळात फुटीरतावाद असलेला आपल्याला दिसतो, पण नंतरच्या काळात तो सुद्धा शमलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण धावत्या स्वरूपात 3 प्रकरणाचा अभ्यास केला. संविधानापासून सुरुवात केली आणि प्रादेशिक पक्षावर येऊन आपण पोहोचलो. जोही भाग तुम्हाला समजला नसेल तो तुम्ही तुमच्या शाळेतील जे विषय शिक्षक आहे त्यांच्या मार्फत तो समजून घ्यावा. आता जे काही आपण धावता आढावा घेतला त्याचं थोडक्यात इथे आपण मूल्यमापन करू. त्या मूल्यमापनासाठी तुम्हाला मी जवळपास 3 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रकरणावर माहितीच्या अधिकाराबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाची कार्य जे आहे ती मी तुम्हाला धावत्या स्वरूपात सांगितले, ती तुम्हाला सविस्तर लिहायची आहे. त्यानंतर प्रादेशिक पक्षाची सुद्धा माहिती सविस्तरपणे तुम्हाला लिहायची आहे. अशा पद्धतीनं हे प्रकरण आपलं किंवा हा पोर्शन इथे संपतो आहे. धन्यवाद.